गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहेत आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? खूप धमालचा दिवस, खूप धमाल, खूप चांगला दिवस. काल आपलं काय बोलणं झालं होतं ते पण तुम्ही जर नीट ऐकलं असाल, समजलं असाल, तर आज नक्कीच प्रॉफिट केलंय. माझ्या फॅमिलीनी, माझ्या मुलांनी, माझ्या सेशन्स मध्ये जे बसतात त्यांनी आज चांगलाच प्रॉफिट केलाय आणि एका दुकानाने तर खूप लोकांनी प्रॉफिट केलंय. ह्याचीच पोचपावती आहे की ते आता सक्षम झालेले आणि त्याचे खूप आभार, धन्यवाद. माझ्या लेवल्सवरती तुम्ही काम करताय. मी कुठल्याही संदर्भात कोणालाही टिप देत नाही, तुम्हाला माहिती आहे. पण हा माझा फॅमिली ग्रुप आहे, तिकडे मी लेवल सांगतो. आज मी लेवल्स सांगितले आहेत, बघू शकता. ऍक्च्युली मी सकाळी सांगितलं 10 वाजता की आज मी ऍक्टिव्ह असताना माझा पीसी कॅप्चर्ड बाय डॉक्टर, कारण ऑनलाईन सेशन चाललेला. शाळेचा तुम्ही फोटो बघू शकाल मुलांचा. आणि त्यानंतर पण मी इथे बरोबर 11 वाजून बरोबर 54 मिनिटं, बरोबर आहे. टाइम हॅज केम, अभी नहीं तो कभी नहीं, वेट फॉर द सेटअप. डायरेक्टली इंडायरेक्टली जे पण सांगितलं, आरसा डायव्हर्जन होतोय. आणि हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये आणि रविवारच्या व्हिडिओ, शनिवारच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की मला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये चांगला आरएसआय डायव्हर्जन दिसतोय. 5 मिनिटं, 15 मिनिटं आणि 30 मिनिटावरती. नक्कीच बघा तुम्ही. आपण प्लेन चॅटवरती येऊन बघूया आरएसआय डायव्हर्जन. ठीक आहे, तुम्हाला 5 मिनिटांमध्ये दिसणार नाही. ठीक आहे, इथे दिसणार नाही. ओके, पण जर 15 मिनिटांमध्ये, मी तुम्हाला सांगितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, काल पण सांगितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, बघा इकडनं 1, 2, 3 ट्रिपल डायव्हर्शन. आणि माझ्या मुलांना माहिती आहे ट्रिपल डायव्हर्शन मध्ये काय पैसा असतो तो, आणि तोच पैसा सगळ्यांनी कमवला. काल आपण बोलताना या विचार करताना मी काल तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की मला इथे एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. बघा मार्केट त्या प्रमाणे चालले, म्हणजे मी जे बोलतो तसं मार्केट चालतंय का? नाही. मार्केटचा एवढ्या वर्षाचा जो प्रवास आहे, मार्केटची चलन आहे, मार्केटला ज्या पद्धतीमध्ये चालायचं असतं ना, त्या पद्धतीमध्ये मार्केट चाललेलं आहे. ओके, त्या पद्धतीमध्ये मार्केट चाललेलं आहे की इथे आपल्याला एक रेड कॅन्डल पाहिजे आणि मार्केटमध्ये ती रेड कॅन्डल आलेली आहे. ठीक आहे, मग उद्या काय? उद्या नक्कीच बोलूया, उद्याचं मार्केट दिशा काय असेल. पण त्या अगोदर समजून घ्या मार्केटची दिशा काय होती. बघा मार्केटने काय केलंय, आपली 480 ची वरची होती, सस्टेन झाल्यानंतर आपला टार्गेट हा होता. मार्केटने इथे वरच्या साईडला दिला. मी आज कुठेही वरच्या साईडला खेळायचं सांगितलंच नव्हतं तुम्हाला किंवा माझ्या फॅमिलीला. मी माझा आरएसआय डायव्हर्जन, म्हणजे आरएसआय डायव्हर्जन म्हणजे काय, की प्राइस मेकिंग हायर आहे आणि आरएसआय मेकिंग लोअर लो. एक गोष्ट आहे, विषय आहे, तो मी माझ्या फॅमिली बॅच मध्ये या माझ्या सेशन्स मध्ये चांगल्या प्रमाणे पटवून देतो आणि त्याच्यावरती ट्रेड पण करतो. आणि त्याच्यावरती सक्सेसफुल रेशो जो आहे तो 85 to 80% आहे. आता 80% म्हणजे काय, तुम्हाला काय सांगितलं, 1 लाखावरती 80,000चा ट्रेड होतोय, तर 80,000 जातात, येतात आणि 20,000 जातात. 10 पैकी 2 ट्रेड देवाला. पण विषय असा आहे की कितपत योग्य रीतीने होत आहेत. बघा आज आहेत ना, तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज ओवाय डेटा ऑप्शन चेन ह्यानी तुम्हालाच फसवलं असेल. वरच्या साईडला खूप मोठा डेटा उभा केलेला, पण दिसत आरस आहे. ह्याला बोलतात ट्रॅपिंग. मी तुम्हाला काल सांगितलं मार्केट ट्रॅप करू शकतो. उद्या परत मार्केट ह्याच झोन मध्ये येण्याचा प्रयत्न करेल आणि तसंच झालंय. कारण का विषय असा आहे, मार्केट जेव्हा कंटिन्युअस वर जातं ना, तेव्हा जेव्हा पण रेसिस्टन्स वरती असतो, बघा तुम्हाला सांगितलं झोन आहे, एक झोन तोडला, दुसरा झोन आहे आणि नंतर तिसरा झोन मध्ये एक झोन, दुसरा झोन. जेव्हा पण मार्केटला निघायचं असतं ना, तेव्हा मार्केट पटकन जात नाही. मार्केट इथे तुम्हाला खेळवेल, नंतर जाईल. बायंग इज स्लो. ठीक आहे, मग आता इथे रेड कॅन्डल नक्कीच आलेली आहे. ओके, जर 5 मिनिटावरती आपण बघत असू ना, आपण सगळं काढून टाकूया. आरएसआय डायव्हर्जनचा जो आराखडा पूर्ण झालाय का, झाला की नाही, हा पण बघणं योग्य आहे आताच्या परिस्थितीमध्ये. 15 मिनिटावरती जर मी येतोय ना, इथे बघा एक आहे ना, अशी तुम्हाला गोष्ट दिसते, माझ्या मुलांना दिसली असेल, नक्कीच दिसली असेल ही. ओके, त्याची मोजणी मापणी कशी करायची आहे ते सगळं त्यांना माहिती आहे. उचलून इथे लावला, बरोबर टार्गेट आलेलं आहे एक्झॅक्ट. ह्याला बोलतात टेक्निकल अनालिसिस. मोजणी, मापणी, कॅल्क्युलेशन, मॅथ, सायन्स, ज्योग्राफी, मीन्स सायकोलॉजी. खूप लोकांना असं वाटतं की मार्केट समजणं मुश्किल आहे, कठीण आहे. पण एक गोष्ट तुम्ही जर रोज रोज तीच कराल ना, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्याची एक्सपर्टीज होता, तज्ञ होता, त्याचे तज्ञ होता, तज्ञ.
एक्सपर्टीज, टेक्निकल अनालिसिस करणं हा सोपा विषय नाहीये. मेहनत कराल तर यश नक्कीच भेटेल. क्लिअर कट आरएसआय डायव्हर्जन मी 2 दिवसापासून बोलतोय आणि ते आज झालंच. याचा अर्थ काय, मी वरच्या साईडला खेळत नव्हतो, मी खालच्या साईडलाच खेळत होतो. मग उद्याची दिशा माझी कशी असेल बघा. मी व्हिडिओ जास्त मोठा बनवत नाहीये. आज एक्सपायर झाली आहे, उद्याचा बुधवारचा दिवस आहे, सेन्सेक्सचा गुरुवारी दिवस असणार आहे. तर विषय असा येतो की आता जो हा भाग असा बनलाय तो कम्प्लीट झालाय काय. माझ्या मते माझ्या मते आता जो आपण असा भाग लावत होतो ना वरती हाय राहायचा, तो मार्केट इकडे जाऊन जर खाली असतं ना तर मजा आली असती. मार्केट इकडेच खाली गेले, त्यामुळे वरती प्रेशर आहे. कुठे लगभग बघा 530 आहे. पण इथे जर 530 जर मी बोलत असेल, हा हाय झाला, मार्केटने बघा ही लेवल जी आहे ना ती मेंटेन ठेवलेली आहे. नीट बघा. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये सांगा मला, तुम्हाला काय वाटतंय. बघा माझे व्हिडिओ बघायच्या अगोदर ना तुम्ही स्वतः पण अनालाइज करायला शिका. माझे व्हिडिओ बघून अनालाइज नका करू, माझे व्हिडिओ बघून ट्रेड नका करू. मग तुम्ही कधी शिकणार ना. व्हिडिओ आला तर तुम्हाला डायरेक्टली कळतं की माझा व्हिडिओ आलाय, तिकडे पिन नव्हतं की व्हिडिओ नवीन आलाय. मग त्याबद्दल तुम्ही विचार करा की बाबा कसं होऊ शकतं, काय होऊ शकतं. तुम्ही 100 वेळा चुकाल आणि 100 वेळा तुमच्या चूक सुधाराल, तेव्हाच कुठे तुम्ही बरोबर व्हाल ना. त्यामुळे व्हिडिओ बघायच्या अगोदर अनालाइज करा की एक्झॅक्टली कसं मार्केट होऊ शकतं उद्या. मला काय दिसतंय, ओके मला हा पॅटर्न दिसलाय, मग सरांनी पण हा पॅटर्न सांगितलाय, म्हणजे माझं तज्ञ बरोबर चाललंय, माझं लक्ष बरोबर आहे मार्केटवरती, माझं कॅन्डलचा अभ्यास बरोबर आहे. ठीक आहे. आता बघा मार्केटनी तुम्हाला विचारलं की हा विषय काय आहे. मार्केटनी एक जो भाग आहे तो तोडलाय, एक लेवल आहे तोडलाय, एक झोन आहे तोडलाय आणि क्लोजिंग खाली दिले. त्यामुळे मार्केटमध्ये ह्या 2 लाखच्या कॅन्डल आहेत ना त्या खूप प्रभावशाली झाल्या. त्यामुळे मार्केटला आता ह्या लेवल पर्यंत येणं स्वाभाविक आहे. मी असं बोलत नाही उद्याच मार्केट इथे येईल करून, पण एक विषय असा आहे. ठीक आहे. त्यानंतर जर मी 1 तासामध्ये बघत असेल ना तर जो आपला भाग बघा असा लागलेला आहे. आता मी त्या भागाला आहेत ना जरा असं उलट बघतोय की असं बघतोय बघा. वरती खाली वरती खाली, आता खाली येतोय. मग आता मार्केटने अजून ह्या लेवलच्या इथे टच करावं आणि त्यानंतर एक मुवमेंट वरची द्यावी, तर मी समजेन की मार्केट बुलिश आहे. मी काल पण तुम्हाला बोललो की डायरेक्ट मार्केट जात असेल वरती तर मला ते पटत नाहीये. मार्केटने एकदा रिटेस्ट करून या सस्टेन होऊन गेलं पाहिजे, रिटेस्ट होऊन गेलं पाहिजे किंवा सस्टेन झाल्यानंतर मार्केट तुटलं पाहिजे. ठीक आहे. ह्या गोष्टीवरती जरा लक्ष देत जावा तुम्ही, जेणे तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या टेक्निकलमध्ये, तुमच्या विजनमध्ये, तुमच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडेल आणि हाच दृष्टिकोन तुमचा येणाऱ्या काळाचा एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्याचा मार्ग मोकळा करेल. ओके. त्यानंतर जर मी डेली वरती बघत असेल, आपण आरएसआय अकाउंट टाका, आरएसआय संपलेला आहे. मार्केटने रिजेक्शन कुठनं घेतलं बघा. ही जी कॅन्डल आहे मार्केटने तिकडनंच लगभग रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे आता माझ्यासाठी ही लेवल इम्पॉर्टंट. कुठली? 480. आपण काय बोललो? 480, बरोबर ना. आता विषय असा येतोय 480, पण मार्केटने आज हाय पण केलंय ना, आपली लेवल चेंज झाली. मग 530, आता 530 बोलतोय तर मी जरा पुढे घेऊन जातोय, बरोबर आहे का तुम्हीच सांगा. 530. आता ह्या कॅन्डलचा आणि ह्या कॅन्डलचा प्रभाव दोन्हीकडे सेम आहे. इकडनं मार्केट खाली आलेलं आहे, इकडनं मार्केट खाली आलेलं आहे. मग आता ह्या लेवलला मार्केटने तोडलं पाहिजे, म्हणजे 500 एक राऊंड फिगर लेवल आहे, तिकडनं मार्केटचा एक नवीन अध्याय सुरू होईल, एक नवीन झोन चालू होईल. कुठला झोन बघा, हा एक झोन होता, हा एक झोन आहे आणि नंतर 500 पासून 26,000, 24,900, 800, 25,000 ची लेवल तुम्ही मोकळी होताना आपल्याला दिसेल. पण कधी? जेव्हा मार्केट ही लेवल तेवढं, नीट लक्ष द्या, 24,530 च्या वरतीच मार्केट बुलिश होण्याचा प्रकार होऊ शकतो. मग उद्यासाठी काय? बरोबर आहे. तर मार्केटने एकदा ना ह्या लेवलला टेस्ट करावं आणि नंतर वरती जावं, किंवा एकदा बॉटम तरी टेस्ट करावं. बघा विषय असा येतो, मी तुम्हाला गेल्यावर सांगितलं की मार्केटने हा गॅप ठेवला, मार्केटने हा गॅप भरून जावा का. मार्केट हर वेळेला गॅप भरत नाही, हर वेळेला रिपीट करत नाही. 100पैकी एकदा मार्केट असंच जातं. मार्केट एकदा गेले, मग आता इथे हिस्ट्री रिपीट होईल का, म्हणजे कशी माहिती काय, मार्केट गॅप भरून हिस्ट्री रिपीट करते. इथे बघा मार्केटने गॅप ठेवून गेलाय, तर मार्केट इथे पण गॅप ठेवून जाईल काय, हिस्ट्री रिपीट होताना दिसत आहे. कसं असतं माहितीये काय,
माणसं आपल्याला खूप बोलतात, चुकीचं ठरवतात, तू बरोबर नाहीये, तू चुकीचा आहेस. पण जेव्हा आपण त्या सगळ्या चुकांवरती मात करून जेव्हा यशस्वी होतो ना, एका मोठ्या शिखरावरती पोहोचतो, आपली स्वप्न पुरी करतो. म्हणजे समजा गाडी, बंगला, ऑफिस, चांगलं काम, कामधंदा, लग्न, पोरं, चांगलं जर मोठं झालात तुम्ही, तुम्ही बोलतील की नाही बाबा हा चांगला आहेस तू. म्हणजे काय, जिथपर्यंत तुम्ही लोकांना दाखवून देत नाही यशाची पायरी, तिथपर्यंत तुम्हाला लोक चुकी समजणार. मग त्यासाठी अशा चुकीच्या लोकांबरोबर राहणं किंवा तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल, जसं मला माझी खूप चांगली मित्र, जवळची मित्र मला खूप काही गोष्टीवरती बोलायची, तू सट्टा खेळतोय, तू जुगार खेळतोय, ट्रेडिंग मध्ये आमचं काय झालं नाही, तुझं काय होणार आहे, म्हणजे अशा गोष्टी बोलायच्या. हर्षद मेहता करून मला टोकन झालेलं. आज ती लोक मला हर्षद मेहता बोलत नाहीत. आज मला विचारतात, अरे उद्या मार्केटची दिशा काय असेल. सिद्ध करावं लागतं. आणि हे सिद्ध कधी होतं, तुमच्या अथास प्रयत्नांनी, तुमच्या परिश्रमांनी, तुमच्या मेहनतीने. हर एक गोष्टीमध्ये घाम गाळावा लागतो. एसी मध्ये बसून स्क्रीनवरती बसणं पण सोपं नाहीये. कमरेची डोकी डोकं दुखणं, डोळे दुखणं, पाठ भरून येणं, ह्या गोष्टी पण आहेत. पण हा सगळा एवढ्या वेदना करून जेव्हा तुम्ही काही सक्सेसफुल होता ना, तेव्हाच खरी गोष्ट निर्माण होते. आणि बघा आता निर्माण होत चाललेली आहे. लेवल्स, कॅन्डल्स त्याच पद्धतीने चाललेले आहेत. म्हणजे कुठलेही व्हिडिओ बघा, एकाच व्हिडिओ जरासा मार्केट मॅनिपुलेट करेल, पण बाकीच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बाकी येऊन बघत असाल, तुम्ही फॉलो करत असाल, तर त्या पद्धतीने चाललंय. हे यश कुठनं आलंय? मेहनतीने. आणि हाच मेहनतीचा वाटा मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मला एवढी वर्ष लागली, त्याच्यातली अर्धी वर्षामध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल. मला 2-3 वर्ष लागली, तुम्ही एका वर्षामध्ये सक्सेसफुल व्हाल. विषय काय येतो, तुम्ही तुमचं भलं त्यानंतर माझं भलं. ठीक आहे, चला येऊया आता आपल्या उद्याच्या चॅटमध्ये. मार्केट उद्या कसं करेल, परत विषय तोच. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. ओके, आता मंगळवार झाल्यानंतर एक्सपायरी निफ्टीची, गुरुवारी थर्सडेला सेन्सेक्सची एक्सपायरी, मधला दिवस तुम्हाला कळलं मी काय बोलतो ते. मग शुक्रवारचा दिवस. मग उद्या मार्केटने काय केलं, उद्या मार्केटने इथे, मला उद्या अपेक्षा आहे की इथे पण मार्केटने एक रेड कॅन्डल, इथे एक लाल कॅन्डल, रेड कॅन्डल बनवली पाहिजे, जी लगभग माझ्या मते 290 किंवा मी लगभग हे समजेन ना 250 पर्यंत इथपर्यंत आली पाहिजे. जर इथपर्यंत आली तर मी समजेन की बाबा इकडनं मार्केटने एक रिटेस्ट घेऊन मार्केटवरती चाललेलं आहे. कुठली लेवल आहे ती तर बघा, नक्की तुम्हाला दाखवतो मी. 200, उद्या 250 ची लेवल जर आलीच ना तर खूप बरं आहे. हे बघा, ही लेवल आहे ती. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, म्हणजे मार्केटने इकडनं जर रेड कॅन्डल म्हणून जर वरती मुवमेंट केली ना तर खूप सुंदर मुवमेंट, सगळ्यांची प्रोफाईल ग्रीन. विषय समजून घ्या. मग उद्याच्या उद्याच डायरेक्टली पुट मध्ये खेळू नका. ओके, नीट बघा, लेवल्स इथे लागलेले आहेत. मला जर वरती काय करायचं असेल तर मी लगभग 24,530च्या वरतीच काहीतरी करेन, किंवा इथे ट्रेंड लाईन लागलेली आहे, त्यानंतर मार्केट गॅप आहे. मार्केट किती गॅप आहे, 350च्या खाली आणि इथे 250 खाली, 100 पॉईंटचा गॅप आहे. मार्केट उद्या ह्या झोन मध्ये गॅप डाऊन ओपन होऊन असा काहीतरी मुवमेंट देऊ शकेल. ओके, जर मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटनी एक पॅरलर झोन जो असा वरच्या साईडला बनलाय ना तो तोडावा, किंवा एक ही लेवल, परत तुम्हाला लेवल देतो, ही बघा ही लेवल 400 लगभग 80, 480 पकडून चला. 480च्या वरती एक रिटेस्टमेंट देऊन मार्केट जर उतरत असेल तर मग मजा येईल, म्हणजे कन्फर्मेशन मिळेल. पण कन्फर्म कधी होईल, 530च्या वरती. पण उद्यासाठी बहुतांश मी ज्या लेवलच्या खाली, कुठल्या लेवलच्या खाली, 350च्या खाली पहिला टार्गेट माझा जो असेल तो असेल 24,200 लगभग 40 पकडून चला. त्यानंतर माझा दुसरा टार्गेट असेल 24,160. 160 जरी आला तरी खूप बरं आहे माझ्यासाठी, कारण का इकडनं जो मुवमेंट येईल ना, हा जो गॅप भरून मार्केट जाईल ना, तो सुंदर मुवमेंट तुम्हाला बघायला भेटेल.
ठीक आहे. मग उद्याच्या उद्या धावपळ करू नका, पटकन पुटमध्ये बसू नका. माझ्या बोलण्यावरनं, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी जे लेवल देतोय, कुठल्या साईडला मार्केट जाण्याची शक्यता आहे, मी फक्त ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी कुठेही तुम्हाला टिप देत नाहीये, मी कुठेही तुम्हाला कॉल पुट घ्यायचं सांगत नाहीये. जर तुम्ही माझ्या व्हिडिओ बघून कॉल पुट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, तर पूर्ण जबाबदारी तुमची असेल. लॉस असेल तो तुमचा असेल, मी त्याला जिम्मेदार नाही, कारण का मी सेबी रजिस्टर्ड ट्रेडर नाहीये. डिस्क्लेमर देणं आवश्यक आहे. युट्यूबला रामकृष्ण हरी, ठीक आहे. युट्यूबला म्हणजे युट्यूबच्या रूल्सला रामकृष्ण हरी. बघा, रूल्स का बोलतो, नियम पाळणं जरुरी आहे. तुम्हाला माहिती असेल, मला कधी 15-20 दिवसासाठी 21 दिवसासाठी सस्पेंड केलेलं होतं, त्यानंतर परत चालू केलं. मग माझा प्रवास तिकडनं अडकलेला का? नाही ना. 120 काहीतरी 120 130 ला मला काहीतरी प्रॉब्लेम झालेला सबस्क्रायबरला. आज मी 195 वरती आलोय. थांबायचं नसतं. कुठल्याही गोष्टीला थांबणंच म्हणजेच तुम्ही तुमचे हत्यार ठेवलात, तुम्ही थकलात, हा विषय येतो. माणूस केव्हा थकतो, जेव्हा त्याचं माइंड ब्लॉक होतं तेव्हा. आणि तुमची ताकदच तुमचं माइंड आहे. तुमचं शरीर जरी साथ नाही दिली ना, तुमचं माइंड जर पॉवरफुल असेल ना, हर एक गोष्टी होतात. येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही गोष्टी अशा घडणार आहेत, ज्यात लेवल्स कळणार आहेत. 9व्या बॅच पर्यंत, 9वा बॅच, लोक बोलतील ना नवीन बॅच, नाही 9वा बॅच. मी हर एक बॅचची काउंट करतो, म्हणून हर एक व्यक्ती ह्या बॅच मधला मला कनेक्टेड आहेत. ऍस्ट्रो ट्रेडिंग, न्यूमरोलॉजी ट्रेडिंग, सायकोलॉजी ट्रेडिंग, हा विषय तर मी वारंवार समजवतोय. बॅच संपल्यानंतर पण मी त्याला समजवतोय का कनेक्शन असणं जरुरी आहे, टच असणं जरुरी आहे, मेन तर पॉझिटिव्ह वाईब्स जरुरी आहे. ठीक आहे. तर उद्या जरी तुम्हाला मी लेवल समजवलेले आहेत की मार्केट उद्या काय केलं पाहिजे, इथे ह्या लेवल पर्यंत किंवा 240 लेवल पर्यंत आलं पाहिजे. त्यानंतर जर मार्केटचा मुवमेंट वरती आला तर चांगली गोष्ट आहे, कारण का पीसीआर रेशिओ पण तुम्हाला त्याच दृष्टिकोनामध्ये दाखवतोय. ठीक आहे. ओवाय डेटा पण 400च्या इथे खूप स्ट्रॉंग दाखवतोय. त्यामुळे जास्त वरती जाण्यासाठी मी तत्पर नसेल. मी उद्या जरा खालच्या बाजूलाच खेळायचा प्रयत्न करेन. ठीक आहे. मोस्टली अवॉइड करेन, कॅपिटल सेव्ह करेन, कारण का सेन्सेक्सच्या एक्सपायरीला मला चांगला मुवमेंट भेटू शकेल, जो एवढा मोठा असेल. रॅली त्याला बोलतो आपण, धमाका बोलतो, ती गोष्ट. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ मधला कंटेंट समजला असेल ना, तर नक्कीच एकदा परत जाऊन अनालाइज करा, लेवल्स लावा आणि तुमचा अभ्यासाचा परिक्रम लिहा. एक बुक मेंटेन करा, जेणे तुम्हाला काय लिहिता येईल, समजेल की ह्या दिवशी मार्केटने कसं केलं, या दिवशी मार्केट कसं केलं, या दिवशी मी माझं प्रेडिक्शन बरोबर केलं का, माझ्यामध्ये तुम्ही बरोबर केलात का. ठीक आहे. मी तुम्हाला हळू सांगतो, तुम्ही सक्षम बना. कोणावर डिपेंड, माझ्यावर डिपेंड राहू नका. व्हिडिओ फक्त तुम्ही बघा तुमच्या नॉलेजसाठी, तुमच्या लेवल्स चाचणी करण्यासाठी की बरोबर आहे की चुकीचं आहे. बाकी तुम्ही अनालाइज करून पुढे जावा. माझी अपेक्षा हीच आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सांगायचं, उद्या 8 जुलै हा प्लॅटफॉर्म नाही सांगण्याचा, पण तरी पण मला असं वाटतं की मराठी लोक आहेत, महाराष्ट्राचे लोक आहेत, महाराष्ट्र राज्य पण लोक आहेत, सगळे मराठी बांधव भगिनी आहेत. उद्या 8 जुलै आमच्या माऊलींचा मोठा सोहळा संपन्न होत आहे. उद्या पालखी उद्या निघणार आहे, प्रस्थान आहे. पंढरपूरच्या ठरले पहिला दिवस काल उद्याचा आहे. त्यामुळे मला बोलताना पण अंगावर काटा येतोय खरंच, की या दिवसामध्ये माझा ट्रेडिंगचा जो विषय असतो ना, तो खूप गंभीर असतो. कारण का उद्यापासून माझी ट्रेडिंगची कॅपॅसिटी मी वाढवतो, ते आषाढी एकादशी पर्यंत. कारण का ह्याच गोष्टीमध्ये मला पॉझिटिव्ह वाईब्स असतात. माऊलींना भेटण्याची तर आतुरता असतेच, पण त्याचबरोबर हर एक दिवसाला ते व्हिडिओ बघणं, रील्स टाकणं, एक वेगळाच माहोल असतो. तसं पण तुम्हाला होत असेल तर कमेंट नक्कीच करा, शेअर करा, तुमच्या पण काही गोष्टी असतील तर. पण उद्यापासून ज्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा. महाराष्ट्राचा मोठा सण आणि सोहळा उद्यापासून संपन्न होत आहे. आमचे आराध्य दैवत माऊलीत आम्ही बोलतो, विठ्ठल रखुमाईचा एक मोठा सोहळा आहे. तुम्ही पण त्याचा आनंद घ्या, मी पण आनंद घेतो, सुखी राहतो, त्यांची शिकवण करतो आणि ह्याचबरोबर वरती जातो. कोणाचं वाईट नका करू, तुमचं कोण वाईट नाही करणार, हाच त्यांचा अध्याय आहे. सगळ्यांना सुखी राहा. आम्ही माऊली जेव्हा बोलतो ना, समोरचा देव बघतो, त्याच्या पाया पडतो वारकरी, त्यामुळे इगो जातो. ह्याच गोष्टींनी मला माऊलींच्या जवळ आणलेलं आहे, म्हणजे जवळ खेचलं गेलेलं मी. इगो संपन्न नष्ट झालाय माझा.
त्यामुळे ट्रेडिंग मध्ये विषय असाच येतो, तुमचा इगो जिथपर्यंत काय होतं, इकडनं मार्केट खाली आलं, आता वरती जाणार आहे, तुम्ही मार्केटची भांडण चालू करता आणि मार्केट तुम्हाला डायरेक्टली खाली आपटतं. का? तुम्हाला इगो आहे, लॉस, तुम्ही फायटिंग करता, मारामारी करता मार्केटची, ना माझा लॉस कसं झाला, कसं होऊ शकतं. तो इगो सोडणंच म्हणजे धार्मिक आहे. मी धार्मिक या आध्यात्मिक गोष्टी सांगत नाही, पण सायकोलॉजी ट्रेडिंग, ऍस्ट्रॉलॉजी ट्रेडिंग आणि न्यूमरोलॉजी ट्रेडिंग हा विषय येणं जरुरी आहे. मेन ते सायकोलॉजी प्लस ओवाय चेंज डेटा, पीसीआर रेशो आणि कॅन्डल पॅटर्न्स, कॅन्डलचा अभ्यास येणं जरुरी आहे. आणि तो मला माझ्या माऊलींनी दिलेला आहे, माझे डोळे उघडले. त्यामुळे एक सक्सेसफुल ट्रेडर म्हणून आज एवढा प्रवास केलेला आहे आणि याच्या पुढे पण मी अजून प्रवास करणार आहे, हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट समजला असेल, आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काय तुमचे प्रश्न असतील ते नक्कीच विचारा. मी तुमच्या बरोबर आहे, राहणार आहे आणि अनंत काळ जिथपर्यंत स्टॉक मार्केट, मी स्टॉक मार्केट तिथपर्यंत राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांना रामकृष्ण हरी. तुमचा उद्या दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.